इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं पुनरागमन झालंय। एक दिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यानंतर तब्बल 14 महिन्यांनी तो आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणार आहे। त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना आता आराम करण्यासाठी टीममधून बाहेर काढण्यात आलेला आहे। शनिवारी रात्री BCCIने या संघाची यादी जाहीर केली आहे। अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार बनविण्यात आलाय। सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करेल। ऋषभ पंतला स्थान मिळालं नाही, त्याच्या जागी ध्रुव जुरेल बॅकअप यष्टीरक्षक असणार आहे। वॉशिंग्टन सुंदर आणि नितीन कुमार रेड्डी यांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे। T20 मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी खेळला जाईल। त्यानंतर 6 फेब्रुवारीपासून 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल। भारतीय संघात कुणाचा समावेश करण्यात आलाय ते आपण पाहूया। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात अक्षर पटेल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर या संघात असेल। मोहम्मद शमी 14 महिन्यानंतर पुनरागमन करत आहे। त्याने भारतासाठी शेवटचा सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी खेळला। शिवम दुबे, जितेश शर्मा, ऋषभ पंत आणि आवेश खान यांना स्थान मिळालं नाही। ध्रुव जुरेल आणि हर्षित राणा यांना स्थान मिळालं। नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या 4 अष्टपैलू खेळाडूंचा यात समावेश आहे। मध्य प्रदेश विरुद्ध रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत बंगालकडून खेळण्यासाठी शमी दुखापतीतून परतला। तो सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला, ज्यामुळे त्याचा भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा वाढल्या आहेत।